असतं ते अन्नदानाचं काम ज्याने केलेलं आहे, अशा मंचावर उपस्थित सुवर्णा वझे, सुनीता पाटील, संपदा वझे आणि चंद्रकला किणी यांना मी मंचावर आमंत्रित करते. संपदा वझे, मी दीपाताई पामाळे आपणास विनंती करेन की आपण यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. अतिशय रुचकर जेवण ज्यांच्या मार्फत सर्व खेळाडू आणि जो स्टाफ आहे या सगळ्यांना मिळालेला आहे आणि सगळे तृप्त झालेले आहेत, म्हणून यांचा सन्मान हा होणं अतिशय आवश्यक आहे. धन्यवाद. तदनंतर मी आमंत्रित करते सुवर्णा वझे यांस. धन्यवाद मॅडम. तदनंतर मी आरती पाटील मॅडम आपणास विनंती करते की आपण पुढील सत्कार आपल्या हस्ते करावा. सन्माननीय सुवर्णा पाटील मॅडम, सॉरी सुनीता पाटील. मी चंद्रकला किणी मॅडम आपणास ही विनंती करते की आपण मुख्य मंचावर यावे. आणि मी आरती मॅडम आपणास पुन्हा एकदा विनंती करेन की आपण त्यांचा यथोचित असा सन्मान करावा, ज्यांच्या मार्फत हार्दिक भोजनालय भोजनाची उत्तम व्यवस्था ज्यांनी पार पडली, या सर्वांचा सन्मान आपण करत आहोत. धन्यवाद मॅडम. या मुख्य मंचावर उपस्थित असलेले शिवसंग्राम प्रतिष्ठान माखणे याचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय तुषारजी घरत, नवीनजी घरत, सन्माननीय प्रणयजी तरे आणि संदेशजी पाटील या सर्वांना आम्ही मुख्य मंचावर आमंत्रित करते. या शिवसंग्राम प्रतिष्ठान माखणे यांच्या मार्फत 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. खूप खूप आभारी आहोत सर आपलं. सन्माननीय रुपेशजी पाटील आपणास मी विनंती करेन की या सर्वांचा यथोचित असा सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करायचा आहे. सन्माननीय तुषारजी घरत, नवीनजी घरत, प्रणयजी तरे आणि संदेशजी पाटील या सर्वांचा यथोचित असा सन्मान शुभ सन्मान आपण रुपेशजी पाटील सर यांच्या शुभ हस्ते करत आहोत. धन्यवाद सर. हॅलो. सन्माननीय रमाशंकरजी गुप्ता आणि रतनजी सर यांना मी मुख्य मंचावर आमंत्रित करते. रमाशंकरजी गुप्ता आणि रतन साहेब
आपणास मुख्य मंचावर येण्याची विनंती करते. हॅलो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एकत्र येणं ही सुरुवात आहे. एकमेकांसोबत राहणं ही प्रगती आहे आणि एकमेकांसोबत काम करणं म्हणजे हे खरं यश आहे. पालघर जिल्ह्यातील एक नावाजलेली व नामांकित स्पर्धा म्हणजे आई एकविरा चषक. ही स्पर्धा म्हणजे सर्वांच्या गळ्यातला स्थायित्व. अगदी कमी वेळात उत्तम नियोजनाच्या आधारे सर्व खेळाडू व क्रिकेट प्रेमींच्या मनावर ज्या स्पर्धेने राज्य केलं अशी स्पर्धा म्हणजे आई एकविरा चषक, ज्याचे आयोजक सन्माननीय श्री रुपेशजी पाटील यांचे स्पर्धेप्रती असलेले डेडिकेशन आणि त्यांचे प्रयत्न हे खरंच वाखाणण्याजोगं आहे. तसेच त्यांच्या समवेत काम करणारी त्यांचे सहकारी यांच्या मेहनतीमुळे या स्पर्धा अतिशय उत्तमरित्या पार पडल्या. 1 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी या काळात अत्यंत नियोजनबद्ध व निर्विघ्नपणे या स्पर्धा पार पडलेल्या आहेत. यात एकूण 64 संघ सहभागी झाले होते. ग्रामीण व शहरी विभागातील अनेक खेळाडू यांना यात सहभागी होता आले व आपला खेळ सादर करण्याची संधी मिळाली. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे की प्रत्येकजण या स्पर्धेत प्रवेशासाठी धडपडत असतो आणि वर्षभर आधीच या स्पर्धेची तारीख देखील डिक्लेअर केली जाते. आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की संपूर्ण टीमना टी शर्ट वितरित केले जातात आणि 9 दिवस सर्व खेळाडू आणि सर्व ग्राउंड स्टाफ जो आहे या सर्वांच्या जेवणाची उत्तम अशी सोय केली जाते. अशी ही एकमेव स्पर्धा आहे. आपण एकदा रुपेशजी पाटील सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूयात. हार्दिक भोजनालयामध्ये ज्या कार्यरत होत्या अशा दया पाटील, या दया पाटील मॅडम, आपणास मी विनंती करेन की आपण मुख्य मंचावर यायचे. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत तो म्हणजे बक्षीस समारंभाचा सोहळा आणि या सोहळ्याकडे आपण वळतोय. पण तत्पूर्वी ह्या स्पर्धा उत्तमरित्या पार पाडाव्यात किंवा निर्विघ्नपणे पार पाडाव्यात यासाठी अनेकांचे हातभार लागलेले आहेत आणि त्या सर्वांच्या स्वागत सोहळ्याकडे सन्मानाकडे आपण वळतोय. स्पर्धेतील सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे पंच. कारण असं म्हणतात की पंच हा खेळाचा आत्मा आहे. कोणताही पक्षपाती न करता योग्य निर्णय घेणं म्हणजे निखाऱ्यावर चालण्यासारखं आहे आणि प्रत्येकाला समान न्याय देत योग्य निर्णय घेऊन ज्यांनी चोख भूमिका पार पाडली असे पंच या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय श्री विरलजी नायर सर, आशुतोषजी व्यवहारे सर आणि अजितजी म्हात्रे सर, आपणास मी मंचावर आमंत्रित करू इच्छिते. सन्माननीय विरलजी नायर सर. तर आदरणीय विरलजी नायर सर आपण बघतोय मुंबईवरून येथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय जयवंतजी पाटील साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा मानधन आणि सन्मान करावा.
धन्यवाद सर. तदनंतर मी आमंत्रित करते आशुतोषजी व्यवहारे सर. आदरणीय राजू पाटील सरांना मी विनंती करेन की आशुतोष व्यवहारे सरांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे आणि त्यांचं मानधन त्यांना सुपूर्द करायचं आहे. उमरोडीवरून हे मात्र इथे उपस्थित झालेले आहेत. धन्यवाद सर. तदनंतर मी सन्माननीय अजितजी म्हात्रे सर आपणास आमंत्रित करते, ज्यांनी पंच म्हणून उत्तम भूमिका पार पाडली. आदरणीय अजितजी म्हात्रे सरांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी आदरणीय दिलीपजी गरज साहेब यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथायोग्य असा सन्मान करायचा आहे, त्यांना मानधन द्यायचं आहे. अजित म्हात्रे सर मुंबईवरून इथे उपस्थित झालेले आहेत. 3 दिवस ॲक्युरेट निर्णय देण्यामध्ये मात्र हे तिन्ही पंच हे प्रसिद्ध आहेत आणि कुठल्याही प्रकारची चुकी न करता मात्र त्यांनी ही स्पर्धा हाताळलेली आहे. त्यांचं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. धन्यवाद सर. गेल्या 9 दिवसात प्रत्येक सामन्याचे अपडेट्स येऊन योग्य असं गुणदानाचं काम ज्याने केलं आणि त्या गुणांचा चोख हिशोब ठेवण्याची जबाबदारी ज्याने पार पडली तो म्हणजे आपला गुणलेखक सन्माननीय अमरजी पाटील मायखोप या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना मुख्य मंचावर आमंत्रित करते. आदरणीय रमाशंकर गुप्ता सर इथे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करेन, नवदुर्गा डेव्हलपर्स वसई आणि त्या सरांच्या माध्यमातून अमर पाटील यांचा मात्र इथे शुभ सन्मान करण्यात येईल. मायकोपवरून इथे उपस्थित आहेत अमर पाटील, आमचे गुणलेखक आहेत आणि योग्य रीतीने मात्र ते आपलं काम व्यवस्थितरित्या पार पडताना नेहमीच आपल्याला बघायला मिळतात. अमर पाटील मायखोप. धन्यवाद सर. समालोचन म्हणजे एखाद्या घटनेचा आखोदेखा हाल. आपल्या शब्दांच्या जोरावर प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे कौशल्य हा समालोचक करतो. आपल्या विशेष शैलीत खेळाचे उत्तम वर्णन करून सर्व क्रिकेट रसिकांपर्यंत हे पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे, हे उत्तम समालोचन आपल्याला लाभलेले आहेत. सन्माननीय प्रमोदजी शेडगे सर पालघर भूषण म्हणून जे सन्मानित केलेले आहेत, सन्माननीय प्रमोदजी शेडगे सर. प्रमोद शेडगे सरांचा शुभ सन्मान करण्यासाठी आदरणीय शिवसेना शाखा प्रमुख खराट्टारा मिलिंद काशीनाथ किणी मराठी दणका यांना मी विनंती करेन आणि मिलिंद काशीनाथ किणी साहेब मराठी दणका यांच्याकडून या स्पर्धेकरिता रोख रक्कम 2000 रुपये आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. पालघर भूषण प्रमोद शेडगे सरांचा इथे शुभ सन्मान होतोय. मिलिंद काशीनाथ किणी साहेब मराठी दणका यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय हा सन्मान होताना. अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये आणि त्या परिस्थितीवर मात मिळवून पालघर भूषण हा पुरस्कार मिळवलेले आणि आपल्या कर्तृत्वावर मात्र त्याने ही झेप घेतलेली आहे. तर त्यांनी खरोखरच ही झेप घेतलेली आहे आणि आमच्यासाठी त्यांचा आदर्श हा कायम राहील. प्रमोद शेडगे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तदनंतर आपले दुसरे समालोचक आहेत. भाषेवर प्रभुत्व कसं असावं, इंग्रजी असो हिंदी की मराठी या प्रत्येक भाषेवर ज्यांची कमांड आहे असे सन्माननीय अजित पाटील सर मायखोप. अजित पाटील सरांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी मुख्य मंचावर आमंत्रित करतोय. आदरणीय नवीनजी गरज साहेब ॲडव्होकेट आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते अजित पाटील मायखोप हिंदी समालोचक म्हणून ज्यांनी ख्याती मिळवलेली आहे आणि ते पूर्ण भारतभर भ्रमण करतात हिंदी समालोचनासाठी. खास करून कर्नाटक असो द्या, त्यानंतर गुजरातमध्ये भरपूर ते फिरतात हिंदी समालोचनासाठी आणि मराठी भाषेवर सुद्धा त्यांनी प्रभुत्व मिळवलंय. असे आमचे जवळचे मित्र अजित पाटील सरांचा इथे शुभ सन्मान होतोय. अजित पाटील सरांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद सर. तदनंतर आपले तिसरे समालोचक भारदस्त आणि कणखर आवाज ज्यांचा आहे असे आपल्या जवळचेच असलेले सन्माननीय मनोजजी पाटील बहाडोलीशी बिलॉंग करतात. या सरांचा सन्मान आपण मनोज पाटील
यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी तुषारजी पामाळे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टेंबोडे गावातील अनमोल रत्न आमचे जवळचे मित्र गेली कित्येक वर्ष समालोचन क्षेत्रामध्ये अतिशय चांगली कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान एक बुलंद आवाज जांभूळ म्हणजेच बहाडोली गाव आणि त्या बहाडोली गावातून बिलॉंग करणारे एकदा जांभूळ गाव म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तर एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण मनोजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करूया। नेहमीच कॉमेंट्री बॉक्समध्ये सडेतोड उत्तर देण्यासाठी स्पष्टपणे वक्तीपणा नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत। या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह रंगी बेरंगी फुलांप्रमाणे आपण फुलत राहा भरत राहा हा संदेश देणारा बुके देऊन सन्मानित केला जातोय। धन्यवाद। सर्व सामन्यांमध्ये सर्व षटकार चौकार अगदी किंवा गडी बाद असो या सर्वांची रंगत ज्याने वाढवली असं एक म्युझिक म्हणजे डीजे आणि सन्माननीय सुभाषजी कदम अर्थात डीजे सुभाष पीके विराथन या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांच्या मार्फत सर्व सामन्यांची रंगत वाढली। तर आदरणीय सुभाष कदम साहेबांचा शुभ सन्मान करण्यासाठी आदरणीय प्रणय तरे आणि तुषार घरत साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यांचा यथायोग्य असा सन्मान करायचा आहे। खूप छान पद्धतीने मात्र डीजे वाजंत्रे आपल्यापर्यंत पोहोचवतात आणि अप्रतिम असा सॉन्ग सिलेक्शन सुद्धा त्यांचा आहे आणि कणखर आवाज डीजेच्या माध्यमातून मात्र पुरवला जातो आणि ते सुभाषजी कदम साहेब यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर होताना आपल्याला बघायला मिळतोय। धन्यवाद सर। ज्यांच्यामुळे सर्व सामने आपण आउट ऑफ द ग्राउंड म्हणू शकतो की आपण घर बसल्या पाहू शकलो ते म्हणजे प्रो प्ले लाईव्ह यांच्या मार्फत सर्व सामने आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत। सामन्यांची सर्व क्षणचित्र आपल्या क्रिकेट प्रेमींपर्यंत पोहोचली असे प्रो लाईव्हचे जे प्रतिनिधी आहेत साहिलजी पाटील आणि मुनीत कुडू। तर या सर्वप्रथम आपण साहिल पाटील यांचा इथे शुभ सन्मान करणार आहोत। बहाडोलीवरून साहिल पाटील इथे उपस्थित आहेत जे प्रो प्ले लाईव्हच्या माध्यमातून मात्र लाईव्ह टेलिकास्ट दाखवण्याचं काम करताना आपल्याला बघायला मिळाले। साहिल पाटील आपण यायचं आहे। तर आदरणीय रतन भाई यांना मी विनंती करेन की साहिल पाटील यांचा शुभ सन्मान करण्यासाठी आपण पुढे यायचं आहे। त्यानंतर कॅमेरामॅन मुनीत कुडू आपण यायचं आहे। प्रो प्लेच्या माध्यमातून जी क्षणचित्र टिपली जायची मुनीत कुडू यांच्या माध्यमातून आणि त्या मुनीत कुडू यांना मी विनंती करेन आदरणीय सदानंद भोईर साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण मुनीत कुडू यांचा सन्मान करायचा आहे। धन्यवाद सर। ग्राउंड हा खेळाचा आरसा समजला जातो। गेल्या अनेक दिवसांपासून ग्राउंड बनवण्यासाठी जी अहोरात्र मेहनत ज्याने घेतलेली आहे आणि ज्यांच्या मेहनतीमुळे एक सुंदर क्रीडांगण उत्तम खेळपट्टी आपणास पाहावयास मिळाली असा ग्राउंड स्टाफ म्हणजे सागर वरठा जांभूळपाडा उमरोळी या ठिकाणावरून हे आहेत आणि मी रुपेशजी पाटील आपणास विनंती करेन की आपण सागर वरठा यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे।
धन्यवाद सर. ज्यांच्या मार्फत उत्तम अशी मंडप व्यवस्था आणि उत्तम असा स्टेज आपल्याला मिळालेला आहे. सन्माननीय महेशजी चौधरी DC ब्रँड हमरापूर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी रुपेशजी पाटील आपणास विनंती करेन की आपण महेशजी चौधरी यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. धन्यवाद सर. तदनंतर उत्तम अशी जनरेटर व्यवस्था ज्यांच्या मार्फत आपल्याला मिळालेली आहे रोहनजी पाटील माकणे यांचाही शुभ सन्मान आपण करत आहोत. हॅलो. चला तर मग आपण ज्या क्षणासाठी ज्या पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळूयात. सर्वप्रथम उत्साही खेळाडू यासाठी चषक आहे आणि उत्साही खेळाडू आई एकविरा चषक 2025चा उत्साही खेळाडू आणि उत्साही खेळाडू म्हणून ओम साई साखरेचा खेळाडू आहे अजित पानेरा. आई एकविरा चषक साखरे 2025 उत्साही खेळाडू चषक सौजन्य कुमार प्राक्तन सचिन किणी शिवनसई यांच्या मार्फत हे चषक प्रदान करण्यात येत आहे. तर हा पुरस्कार वितरित करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आदरणीय जयवंतजी पाटील साहेब यांना. कुमार प्राक्तन सचिन केणी शिवनसई यांच्या माध्यमातून मात्र ही ट्रॉफी स्पॉन्सर केली गेली. तर प्राक्तन सचिन केणी इथे नाही आहेत, त्यामुळे जयवंतजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हा पुरस्कार आपण वितरित करत आहोत. धन्यवाद. तुझ्या पुढील वाटचालीस तुला खूप खूप शुभेच्छा. हॅलो. क्रिकेट म्हटलं तर चेंडू आणि बॅट ह्यांनाच जास्त महत्त्व असतं, म्हणून आपण पहिला मानकरी जो आहे गोलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज या नामांकनाकडे वळतोय. आयुष्यात काही प्राप्त करायचं असेल तर आपली पद्धत बदला, पण आपलं ध्येय बदलायचं नाही. आणि ज्याने उत्तम गोलंदाज बनण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आणि उत्तम गोलंदाज म्हणून जो नावारूपाला आलेला आहे असा गोलंदाज म्हणजे उत्तम गोलंदाजासाठी उत्कृष्ट गोलंदाज ह्या पुरस्कारासाठी आमच्याकडे 2 नावं आली होती. अजिंक्य गरत पारगाव हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला 11 विकेटने. तर राहुल ठरतोय चिखलपाडा संघाचा, ज्याच्या नावावर 12 विकेट्स या पूर्ण स्पर्धेमध्ये आहेत. तर राहुल ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज
बेस्ट बॉलर ज्याच्यासाठी शूज सौजन्य आहे जीवदानी स्पोर्ट्स सफाळे श्री संजयजी पाटील यांच्यामार्फत. एक उत्तम चषक कैलासवासी दशरथ वामन चौधरी हमरापूर यांच्या स्मरणार्थ श्री महेश दशरथ चौधरी DC ब्रँड हमरापूर यांच्याकडून उत्तम असा चषक याच्यासाठी देण्यात आलेला आहे. उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरलेला आहे. तर आदरणीय महेश चौधरी सरांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार वितरित करण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय राहुल, ज्याच्या नावावर आहेत या स्पर्धेमध्ये 12 विकेट. एकदा जोरदार टाळ्या राहुलसाठी झाल्या पाहिजेत. जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाचा राहुल ठरतोय बेस्ट बॉलर. तसेच आदरणीय सौभाग्यवती दीपाताई पामाळे मॅडम आणि आरती पाटील मॅडम यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हे शूज वितरित करायचे आहेत. धन्यवाद मॅडम. आणि तुझ्या पुढील वाटचालीस तुला खूप खूप शुभेच्छा. तदनंतर चेंडू पडल्यानंतर चेंडूला साथ हवी असते ती बॅटची, आणि म्हणून पुढचं नामांकन जे आहे ते उत्कृष्ट बॅट्समन अर्थात उत्कृष्ट फलंदाज. कष्टाला मिळे नशिबाची साथ, ठेव जिद्द मनी संकटाला सामोरे जाण्याची, अचूक ध्येय व मेहनतीची तयारी हीच गुरुकिल्ली आहे यश मिळवण्याची. उत्तम फलंदाज आणि उत्तम फलंदाजासाठी उत्तम असा एक चषक. तत्पूर्वी किशोर साने सरांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आदरणीय किशोर साने सरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. उत्कृष्ट फलंदाज बॅट याच्यासाठी आपण एक सुंदर अशी बॅट आहे. हे बॅट सौजन्य ओमकार बॉईज स्पोर्ट्स एडवन रोहन गावड यांच्यामार्फत. तर चषक सौजन्य आहे कैलासवासी सुमती जनार्दन साने शिवनसेई यांच्या स्मरणार्थ श्री किशोर साने साखरे यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटर या स्पर्धेचा आणि आमच्यापर्यंत 2 नावं पोहोचली होती. एक नाव आहे उमेश NCC संघाचा उमेश पठारी, ज्याच्या नावावर 126 धावा होत्या, परंतु तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. तर जरा ओळखा कोण असेल पहिल्या क्रमांकावर, ज्याच्या नावावर आहेत 129 धावा, फक्त 3 धावा पुढे आहे. आणि तो त्याचा पार्टनर आहे विनायक पाटील सफाळे. बाबू ठरतो या स्पर्धेतील बेस्ट बॅटर. आणि हा बेस्ट बॅटर पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेन तीर्थ अमोल पाटील आणि राजू रामचंद्र पाटील साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण एक बॅट आणि ही ट्रॉफी विनायक पाटील बाबू याला मात्र आपण वितरित करायची आहे. विनायक पाटील ठरतो या स्पर्धेतील बेस्ट बॅटर. अवघ्या 3 धावांनी पुढे आला, आपल्या पार्टनरला मागे टाकलं आणि बेस्ट बॅटरच्या शर्यतीत मात्र ज्याने विजय मिळवला तो विनायक पाटील. या स्पर्धेमध्ये 129 धावा त्याच्या बॅटमधून. बाबू अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा असतील. तदनंतर आपण वळतोय की अगदी बॉल झाली त्याच्यानंतर बॅट सुद्धा झाली आणि त्यानंतर जो पुरस्कार आहे तो म्हणजे धावा अडवणं, क्षेत्ररक्षण. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रत्येक जण आपल्या संघासाठी आपलं जे काम आहे ते उत्तमरित्या पार पाडत असतो. तसं उत्तम क्षेत्ररक्षण करून ज्यांनी आपल्या संघासाठी मोलाचं असं योगदान दिलेलं आहे असा खेळाडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याच्यासाठी चषक सौजन्य आहे कुमारी रुजुता सहदेव पाटील साखरे हीचकडून श्रीयुत सहदेव सुरेश पाटील पोलीस पाटील साखरे यांच्याकडून चषक प्राप्त झालेला आहे. तर या सहदेवजी पाटील साहेब पोलीस पाटील साखरे आपणास विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. तसेच विपुलजी वजे साहेब आपण सुद्धा विनंती करते आपण व्यासपीठावर या. आदरणीय महेश मार्तन पाटील साहेब यांच्याकडून मात्र हे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याच्यासाठी सुद्धा शूज आलेले आहेत. तर बेस्ट फिल्डर या स्पर्धेचा ठरतोय टीम 94 धाणीव संघाचा
तर नंदन कलवा हा ठरतोय बेस्ट फिल्डर या स्पर्धेचा, ज्याने कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 3 उत्तुंग झेल घेतले होते आणि 2 चेंडूला अडवण्यामध्ये यश आलं होतं. नंदन हा ठरतोय बेस्ट फिल्डर आई एकविरा चषक 2025 चा. आणि मराठी दणका साहेब तसेच जयवंतजी पाटील साहेब आणि सहदीपजी पाटील साहेब आपणास विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे आपण. मान्यवरांचे खूप खूप आभार आणि विजेत्यांचं खूप सारं कौतुक. आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःला एक शिस्त लावणं आवश्यक आहे आणि या खेळात देखील शिस्त ही तितकीच महत्त्वाची आहे. म्हणून आपण पुढील पुरस्काराकडे वळतोय. शिस्तबद्ध संघ याचं चषक सौजन्य आहे कुमार ऋषांक पाटील, कुमार ध्रुवांश पाटील, कुमार ओम वझे, कुमार नैतिक पाटील, कुमारी रिद्धी पाटील व कुमारी वाणी पाटील साखरे या सगळ्या चिल्ड्रन्सकडून हे चषक आपल्याला प्राप्त झालेले आहे. आणि या स्पर्धेमध्ये शिस्तबद्ध संघ ठरतोय ज्या संघाने वेळेवर आलेला आहेत, प्रत्येक सामन्यामध्ये वेळेवर उतरले, रांगेमध्ये आतमध्ये गेले, रांगेमध्ये बाहेर आले आणि 6 चेंडू 6 धावांची गरज असताना 2 खेळाडू बाद झाले होते, पंचांना समजलं नाही आणि स्वतःहून बाहेर निघाले होते. वेळेचं अगदी काटेकोरपणे पालन केलं आणि तो संघ ठरतोय नरेश स्मृती एडवान. या संघासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाला महत्त्व नसतो, तर या स्पर्धेमध्ये आपला आदर्श इतरांनी घ्यावा यासाठी जो प्रयत्न करतोय तो खरा विजेता आहे. आणि या नरेश स्मृती एडवन संघासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि त्यांचं खूप खूप कौतुक करावं लागेल आपल्याला. तर त्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत इथे. नवनाथ, तर ओम पाटील आपण यायचं आहे इथे आणि ऋषांक पाटील, ऋषांक पाटील, ध्रुवांश पाटील, ओम वझे, नैतिक पाटील, रिद्धी पाटील आणि वाणी पाटील आपण या. जी बच्चे कंपनी आहे तुमच्या मार्फत मात्र ही ट्रॉफी सौजन्य केलेली आहे, तर आपण सर्वांनी यायचं आहे. आणि आपल्याच शुभ हस्ते नवनाथ इथे प्रतिनिधी म्हणून आलेला आहे नरेश स्मृती एडवन संघाचा आणि त्यांना ही ट्रॉफी आपण प्रदान करायची आहे. लक्ष साधण्यासाठी अपयशाची भीती बाळगू नका. तेच तुम्हाला शिकवते की यश कसं मिळवायचं आहे. म्हणून जे क्रमांकामध्ये मागे राहिलेले आहेत त्याने अजिबात खचून न जाता आपल्या पुढच्या वाटचालीत आपण उत्तम कामगिरी नक्कीच करणार आहात याची शाश्वती आहे. हे 8वे पारितोषिक आणि हे 8वे पारितोषिक आपल्याला सौजन्य झालेलं आहे. रोख रक्कम रुपये श्री कमलाकर नारायण पाटील समाजसेवक सरपाडा आणि चषक सौजन्य केलेला आहे कैलासवासी पांडुरंग नाना पाटील यांच्या स्मरणार्थ श्री मनोज शामराव पाटील साखरे यांच्याकडून. तर मी विनंती करेन मनोज शामराव पाटील साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आपण यायचं आहे. तसेच शामराव पाटील साहेब आपण सुद्धा असतील तर या. जयवंतजी पाटील साहेब हे सुद्धा सुपुत्र आहेत पांडुरंग नागे पाटील यांचे, तर आपण सुद्धा पुढे यायचं आहे हे 8व्या क्रमांकाचं पारितोषिक वितरित करण्यासाठी. आणि 8वा क्रमांक जातोय अद्विक 11 मनोर या संघाचा 8वा क्रमांक येतोय. तर या अद्विक 11 मनोर संघाचा कर्णधार आपण येऊन आपली ही ट्रॉफी घेऊन जायची आहे. अद्विक 11 मनोर, चला अद्विक 11 मनोर संघ आपण या. रोख रक्कम रुपये 10,555 आणि एक आकर्षक चषक. तर प्रतिनिधी आहेत अद्विक 11 चे महेशजी चौधरी साहेब. आपण
हा पुरस्कार घ्यायचा आहे. बघा, सर्व खेळाडू इथे ज्या ज्या संघातील खेळाडू आहेत त्याने एक सूचना लक्षात ठेवा. आपण एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतात तर बक्षीस घेण्यासाठी तरी खेळाडूंनी थांबावं, ही थोडीशी खंत वाटते आम्हाला. तर पुढच्या वर्षी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, कारण एखाद्या खेळाडूचा मान सन्मान होतोय तर तो त्यानेच स्वीकारावा अशी आमची इच्छा आहे. तर बक्षीस घेण्यासाठी तरी थांबा, यापुढे ही तुम्ही सूचना लक्षात घ्यायची आहे. यानंतर आपण वळतोय 7व्या क्रमांकाच्या पारितोषिकाकडे. कारण देणाऱ्यांना यश कधीच मिळत नाही. यशस्वी लोक कारण कधीच देत नाहीत. ते फक्त प्रयत्न करत राहतात आणि यशाचा विजय ते साजरा करतात. आणि हे 7व्या क्रमांकाची रोख रक्कम आपल्याला आलेली आहे 12,555 रुपये. सौजन्य केलेले आहे श्री विष्णू लक्ष्मण कडव साहेब, माजी समाज कल्याण सभापती. आणि चषक सौजन्य केलेलं आहे कैलासवासी वनिता व कैलासवासी वसंत जगन्नाथ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विशाल वसंत पाटील साखरे यांच्याकडून. तर आदरणीय बिपिन रामदास पाटील साहेब, आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. हे 7व्या क्रमांकाचं पारितोषिक वितरित करण्यासाठी बिपिन रामदास पाटील साहेब, आपण व्यासपीठावर या. धीरज रामदास पाटील, आपणासही मी मुख्य मंचावर आमंत्रित करते. धीरज पाटील. तर हे बक्षीस वितरित करण्यासाठी बिपिन पाटील यांच्या समवेत आदरणीय नवीनजी गरज साहेब आणि आपले सहकारी आपण सुद्धा यायचं आहे. आणि 7व्या क्रमांकाचा मानकरी वीर तानाजी पारगाव. मान्यवरांचे खूप खूप आभार आणि विजेत्यांचे अभिनंदन. तदनंतर आपण वळतोय 6व्या क्रमांकाच्या पारितोषिकाकडे. यश अपयश हे जीवनाचे दोन बाजू आहेत. एक हसवतं तर एक रडवतं. सवय असावी दोघांचीही, कारण रहस्य यातच दडलेलं असतं. आणि 6व्या क्रमांकाचं पारितोषिक आणि हे 6व्या क्रमांकाची रोख रक्कम पारितोषिक आहे 14,555 रुपये. आणि हे सौजन्य केलेलं आहे आदरणीय श्री राजू रामचंद्र पाटील, एक उद्योजक आहेत साखरे गावचे अनमोल रत्न. आणि त्यांना मी विनंती करेन सर, आपण पुढे यायचं आहे. आणि चषक सौजन्य केलेलं आहे सौ धनश्री भगवान पाटील, ग्रामपंचायत सदस्य साखरे यांच्याकडून. तर मी राजू रामचंद्र पाटील सरांना आणि तसेच आरती पाटील मॅडम आणि दीपाताई पामाळे मॅडम आपल्याला सुद्धा विनंती करेन, आपण सुद्धा पुढे यायचं आहे. हा आणि 6व्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांना जाते ते मानकरी ठरलेले आहेत ओम साई साखरे. ओम साई साखरे संघ. चला, ओम साई साखरे संघाचा कर्णधार आपण यायचं आहे. मान्यवरांचे खूप खूप आभार आणि विजेत्यांचे अभिनंदन. यानंतर आपण वळतोय 5व्या क्रमांकाच्या पारितोषिकाकडे. लढण्याची धमक ज्याच्या अंगी, मनात ठाम आत्मविश्वास, यशाची हीच गुरुकिल्ली, यश मिळवणार त्यांना हमखास. आणि हे 6व्या क्रमांकाची रोख रक्कम आहे 16,555 रुपये. आणि हे आपल्याला सौजन्य केलेलं आहे आदरणीय तुषार भगवान पामाळे सर, टेंबुडे
यांच्या माध्यमातून मात्र ही रक्कम आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि चषक सौजन्य झालेला आहे समर्थ कृपा एंटरप्राइजेस कुमार हार्दिक किरण पवार हालोली यांच्याकडून. तर मी विनंती करेन तुषारजी पामाळे सरांना की आपण तसेच किरणजी पवार साहेब आपण सुद्धा या हे बक्षीस वितरित करण्यासाठी. आणि आणि 5व्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे आई चंडिका कोपर. तसेच रतनभाई आणि रमाशंकर गुप्ता सर आपणास विनंती करेन आपण सुद्धा पुढे यायचं आहे. विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. तदनंतर आपण वळतोय चतुर्थ क्रमांकाकडे म्हणजे 4थ्या नंबरचा पारितोषिकाकडे. 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम रुपये आहे 18,555 रुपये आणि एक आकर्षक चषक. आणि ही 18,555 रुपयाची रोख रक्कम आपल्याला सौजन्य केलेली आहे ध्रुव डेव्हलपर्स भाईंदर. आणि सौजन्य चषक सौजन्य केलेला आहे सौभाग्यवती यज्ञा योगेश सातवी उपसरपंच हालोली यांच्याकडून. तर आदरणीय योगेश सातवी सर आपण व्यासपीठावर यायचं आहे. विपुल वजे आपण सुद्धा व्यासपीठावर या. आपण हे पुरस्कार वितरित करण्यासाठी आपण यायचं आहे. 4थ्या क्रमांकाची रोख रक्कम 18,555 आणि एक चषक सौजन्य केलेला आहे. तसेच सुनील वजे सर आपण सुद्धा व्यासपीठावर या हे पारितोषिक वितरित करण्यासाठी. तसेच संदीपजी पाटील साहेब आपण सुद्धा ही रोख रक्कम आणि हे चषक वितरित करण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. आणि हे 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक जाते NCC सफाळे. 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेले आहेत NCC सफाळे संघ. मान्यवरांचे खूप खूप आभार आणि विजेत्यांचं अभिनंदन. त्यानंतर आपण वळतोय तृतीय अर्थात 3ऱ्या क्रमांकाकडे. तत्पूर्वी मी विनंती करेन विश्वनाथ दत्तात्रय पाटील साहेब आपणास की आपण व्यासपीठावर या. आदरणीय विश्वनाथ दत्तात्रय पाटील साहेब आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे आणि तरच आपण यश प्राप्त करू शकतो. आणि आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर ज्यांनी तृतीय क्रमांक पटकावलेला आहे आणि याचं स्वरूप आहे 20,555 रुपये. आणि ही रक्कम आपल्याला सौजन्य केलेली आहे गुर्जर एंटरप्राइजेस केळवे रोड. आणि आदरणीय रतनजी गुर्जर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन सर आपण पुढे यायचं आहे. आणि चषक सौजन्य केलेला आहे आपल्याला विश्वनाथ दत्तात्रय पाटील समाजसेवक साखरे यांच्याकडून. तर ह्या मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण. तसेच आदरणीय मिलिंद काशीनाथ किणी साहेब मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराटरा आपण सुद्धा पुढे यायचं आहे हे बक्षीस वितरित करण्यासाठी. आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे प्रिस्की 11 मुरबे. प्रिस्मी 11 मुरबे. चला प्रिस्मी 11 मुरबे संघ आपण यायचं आहे. खूप प्रभावित केलं या खेळाडूंनी. आणि हा सनी देव हा एक असा खेळाडू आहे की ज्याला खेळाच्या मैदानावर आपण कमी बघतोय आणि आपण लग्नाच्या व्यासपीठावर त्या स्टेजवर आपण जास्त बघतोय. कारण त्यांच्या मधुर आवाजामध्ये आपण सुरेख गाणे ऐकतोय त्याच्या माध्यमातून. आणि आज सनी देव इथे उपस्थित झालेला आहेत. सनी नक्कीच थांबायचं आहे.
सनी देव मराठी छावा आणि एक सुप्रसिद्ध महाराष्ट्राचे गायक आहेत आणि ते आमच्याशी जोडले गेले. तर सनी, काय म्हणशील आई एकविरा चषक, आणि तुला पहिल्यांदाच मी असं बघतोय खेळताना, आज खूप आनंद झाला. एक गायक आपली कला जपतोय आणि सगळ्यांची मनं जिंकतोय, आणि आज क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा मनं जिंकली. या आई एकविरा चषक साखरे आणि तुमचा तृतीय क्रमांक आला, त्याबद्दल काय म्हणशील? सर्वप्रथम रुपेश दादाचं खूप खूप धन्यवाद. त्यांनी आम्हाला ह्या टुर्नामेंटसाठी आमंत्रित केलं. जवळजवळ 4-5 वर्षापासून दरवर्षी ते आमंत्रण करतात, पण यायला जमलं नाही. आणि क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर मी आधी क्रिकेटर होतो, नंतर मी कलाकार झालो. आणि आता आपल्या गायनाच्या क्षेत्रामुळे मला क्रिकेटमध्ये वेळ मिळत नाही, पण मी विचार करूनसुद्धा क्रिकेटपासून दूर जाऊ शकत नाही. कारण जरी शो जरी करत असले तरी क्रिकेटचे जे सॉंग्स असतात आपल्या पूर्ण एरियामध्ये, ते जवळजवळ सगळे माझ्याकडेच असतात. टेनिसचे जवळजवळ सगळे प्रोजेक्ट माझ्याकडेच असतात. म्हणजे दूर जाण्याचा प्रयत्न केला तरी क्रिकेट माझ्यापासून दूर जात नाही. तर क्रिकेट हा माझं पहिलं प्रेम होतं, आणि आता सिंगिंग आहे त्याच्यामुळे वेळ मिळत नाही. तर आणि नियोजनाबद्दल बोलले तर एवढी मोठी टुर्नामेंट मी पहिल्यांदा खेळलो, त्यासाठी रुपेश पाटील आणि आई एकविरा चषकाच्या पूर्ण कमिटीचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. सनी दादा, मी तुम्हाला असं म्हणेन की आपलं क्रिकेटवरचं प्रेम आणि आपलं सिंगिंग या दोघांचा मेळ घालून आपल्या या श्रोत्यांसाठी आपण 2 ओळी गाव्यात. झालं पाहिजे ना एक गाणं? जोरदार बोला, एकदा जोरात बोला. झालं पाहिजे ना? जवळजवळ मला वाटतं 8 की 10 गाणी केली आहेत मी आपल्या एकविरा चषकाची, पण मला आता एक पण आठवत नाही. चषकाचं एखादं गाणं आठवतं का वैद्य? फेब्रुवारी महिन्याला क्रिकेट गाजतो बघा या साखरे गावात. फेब्रुवारी महिन्याला क्रिकेट गाजतो बघा या साखरे गावात. आई एकविरा चषक साखरेच्या दम हाय नावात. आई एकविरा चषक साखरेच्या दम हाय नावात. थँक्यू. आता एक विनंती आहे फक्त, साखरे गावामध्ये कधीही आलास कुठल्याही लग्नामध्ये तर हे गाणं वाजलं पाहिजे. आणि तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. असंच कायम पुढे जात राहा, हीच आई एकविरा चरणी प्रार्थना असेल. धन्यवाद. तदनंतर आपण वळतोय द्वितीय क्रमांकाकडे. पडला असशील तर हजारदा पराभवाच्या प्रयाण रात्री. पडला असशील हजारदा पराभवाच्या प्रयाण रात्री. रडला असशील हजारदा पण झाले गेले आता विसर. अश्रू आवर आणि रक्षावरती रोख नजर. अनेक प्रयत्न अजून तू स्वतः कर. आणि असाच प्रयत्न तुम्हाला नेक्स्ट इयरला करायचा आहे, कारण आता आम्ही द्वितीय पारितोषिकापर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि द्वितीय क्रमांकाची रोख रक्कम आहे 25,555, आणि ही साई श्रद्धा एंटरप्राइजेस खानिवडे यांच्या माध्यमातून आपल्याला ही रक्कम प्राप्त झालेली आहे. आणि चषक सौजन्य झालेले आहे कैलासवासी नरेश शिवराम वझे साखरे यांच्या स्मरणार्थ श्री प्रफुल्ल नरेश पाटील नरेश वझे पिंटू यांच्या माध्यमातून. तर या पिंटू वझे आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच आदरणीय दीपाताई पामाळे मॅडम असतील, तसेच ग्रामपंचायत सदस्य मॅडम आहेत आणि आरतीताई पाटील मॅडम आहेत. आपण पुढे यायचं आहे. हे चषक सौजन्य करा आणि ही रोख रक्कम रुपये 25,555 रुपये आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे. आणि द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत जय महाराष्ट्र चिखलपाडा. सर्वोत्कृष्ट पुरस्कार आणि दुसरा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार. परंतु तत्पूर्वी मी विनंती करेन, आदरणीय तुषारदादा पामाळे सर इथे उपस्थित आहेत आणि या स्पर्धेबद्दल आपलं आपण मनोगत व्यक्त करावं. आई एकविरा चषक, रुपेश आमचा एकदम जवळचा मित्र आणि 2 का 3 वर्ष झाले मला तो बोलवतोय.
त्याचे जे इकडूनचं जे क्रिकेटवरचं प्रेम आणि बाकी इतर याच्यावरती तो आम्हाला हे करतो सहकार्य आगरी प्रीमियर लीगला, ते सर्वात मोलाचं असतं. त्याचप्रमाणे तो 5,000 रुपयामध्ये तो एवढं जे हे नियोजन करतोय, म्हणजे जेवण, टी शर्ट आणि इतर जे आहे आणि इतर जे संघ येण्यासाठी त्याच्यासाठी म्हणजे तरसतात. म्हणजे 60 का 70 संघ त्याच्याकडे आहेत. हे कोणाच खेळ, हां, आता 20 संघ तर वेटिंगवरती आहेत असं मला वाटत नाही. आजपर्यंत मी ऐकलं नव्हतं हे. तर अशा याच्यामध्ये रुपेश हे सर्व त्यांची टीम आणि साखरे गावाचं त्याचं सहकार्य एवढं मोलाचं असतं त्याच्या. आणि ही जी मोठी एक आई एकविरा चषक भरवतो त्याबद्दल त्यांच्या सर्व टीमला मी धन्यवाद देतो. एवढं बोलून मी माझा मनोगत व्यक्त करतो. धन्यवाद सर. आपण अगदी मार्मिक शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. हे होते तुषारदादा पामाळे सर. खूप आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं आणि यांच्याच माध्यमातून या स्पर्धेला रोख रक्कम रुपये 16,000 रुपये आलेले आहेत आणि नागदाय देवी साखरे या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 21,000 रुपयाची भरीव देणगी त्यांनी दिलेली आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर मी विनंती करेन, आदरणीय ॲडव्होकेट साहेब नवीनजी गरज साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांना मी विनंती करेन, सर आपण या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम नमस्कार. साखरे गावात ह्या स्पर्धेच्या निमित्ताने येण्याची पहिल्यांदा वेळ, हे ग्राउंड पहिल्यांदा बघितलं आणि दिलगिरी व्यक्त करतो सर्वांची की फक्त ह्या ग्राउंडवर येताना फक्त एकच बॉल बघितला या पूर्ण 9 दिवसातल्या साखळीतला. आणि सगळ्यात समाधानाची गोष्ट की आमच्या चिखलपाड्याची टीम जिंकली आणि ते रनरअप सेकंड म्हणजे द्वितीय विजेते राहिले. त्यावेळेस त्या सर्वांचं खूप सारं अभिनंदन आणि धानवी टीमचं पण खूप अभिनंदन. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, क्रिकेट हा असा खेळ आहे की याच्यात आपण तन मन ओतून शिक्षणापेक्षा याच्याकडे जास्त लक्ष देतो. पण फक्त क्रिकेटसाठी तुम्ही जेव्हा एकत्र येता त्याचबरोबर आपला वृद्धीसाठी पण तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. आणि ही काम करत असताना आपला समाज म्हणजे केवळ हा एखाद्या कुठल्या जातीपातीत अडकलेला नाही आहे. हा आपला पूर्ण रामखंड आहे. याला पूर्ण आपण जे राहतो ह्याला पूर्ण रामखंड बोललं जातं प्राचीन काळामध्ये हे. आणि आता आपला हा जो पूर्ण पठार भाग आहे, तर ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि एकत्र येऊन चांगलं संगोपन, सगळी नाती गोती हे आपण जोपासली पाहिजे. या साखरे गावात पुढच्या वेळी APL होणार आहे असं मला तरी समजलेलं आहे. तर ह्याच ग्राउंडवर होणार आहे. नाही, आम्ही APLसाठी 7 दिवस असतो, तो काही भाग नाही आहे. पण बरं वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाचं कौतुक करावं असं मी नेहमी त्यांचं कौतुक करत असतो. असे आपले रुपेश पाटील त्रिसूत्री आहेत, पण त्रिसूत्रीपैकी आता फक्त या गावचे रुपेश पाटील आहेत. बाकी आमचे देवानंद भाऊ आणि योगेश तरे हे काही इथे दिसले नाही मला, पण आले असतील. पण त्यांचं योगदान सगळ्याच कार्यक्रमात चांगलं असतं. त्या व्यक्तीचं एकच बोलेल रुपेश पाटलाबद्दल की कमी बोललं, कृती जास्त आहे. हे त्यांचं एक मी वैशिष्ट्य, त्यांना एक 4-5 वर्षापासून जास्त मी ओळखतो. पण हे बघितलं की नेहमी ते कृती करतात, बोलत जास्त नाही. आणि त्यांचा व्यवहार आणि प्रामाणिकपणा हेच त्याचं आणि या स्पर्धेचं यशामागचं यमक आहे. तरी त्यांना साखरे गावाच्या सर्व समस्त मित्रमंडळींना, तसेच बांधवांना, तसेच मला काका दिसले ना आमचे किशोर वजे, तर त्यांनाही खूप अभिनंदन. कारण ते पण क्रिकेट वेळं एक व्यक्तिमत्व आहे. या ग्राउंडवर APLला नेहमी असतात, पण आता कुठे आहेत माहीत नाही. भेटले मला. नमस्कार. तर सगळ्यांचं खूप अभिनंदन आणि या साखरे गावाचं पुन्हा अभिनंदन. पुढच्या वर्षी एक शब्द देतो की पुढच्या वर्षी पहिल्या दिवशी येईन, पूर्ण दिवस राहीन आणि सगळ्यांची डिलिव्हरी होतो. खूप धन्यवाद बोलवल्याबद्दल. बघा, आपल्याला खूप छान मार्गदर्शन मिळतंय म्हणून आपण या मान्यवरांकडे जातोय आणि आदरणीय दीपाताई पामाळे मॅडम इथे उपस्थित आहेत, माझी नगरसेविका पालघर नगर परिषद. तर त्यांचं सुद्धा आपण मोलाचं मार्गदर्शन ऐकूया. व्यासपीठावरील उपस्थित सगळे मान्यवर, सगळे खेळाडू, तसेच सगळे साखरे गावातील ग्रामस्थ मंडळी, सगळ्यांना माझा नमस्कार. मला वाटतं मी या मंचावर दुसऱ्यांदा इथे आलेली आहे. पहिल्यांदा महिलांच्या क्रिकेटच्या स्पर्धा इथे होत्या,
तेव्हा आले होते आणि तेव्हा पण मी म्हटलेलं की खरंच साखरे गाव अतिशय नयनरम्य असं आहे. अगदी इथे आपण बसलोत आणि समोर आपल्याला इतकं नयनरम्य दृश्य दिसतंय आणि ते दृश्य बघून आपण क्रिकेटचा आनंद घेतोय. ही खरंच खूप छान गोष्ट आहे. आणि दुसरं म्हणाल तर आयोजक आहेत ह्या क्रिकेटचे रुपेश भाऊ आणि त्यांच्या मिसेस रिया मॅडम, तसेच संपूर्ण टीम त्यांची. कारण सगळ्यांच्या सहकार्याशिवाय कोणतीही गोष्ट ही पूर्ण होत नाही. परंतु पुढाकार हा रुपेश भाऊंचा असतो आणि सगळी टीम त्यांना खूप सहकार्य अगदी चांगल्या पद्धतीने करत असते. आणि खरंच हा म्हणजे क्षण, हा प्रेक्षणीय क्षण बघायला खूप मला आनंद वाटला. आणि यापुढेही जर तुम्हाला कसली काही मदत लागली तर आम्ही आहोतच. धन्यवाद. त्यानंतर क्रिकेट म्हटलं की मिलिंदजी केणी साहेब यांचं नाव मात्र आपण आवर्जून घेतो. तर पुढील मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आदरणीय मिलिंदजी काशीनाथ केणी साहेब, शिवसेना शाखा प्रमुख खराटतारा यांना विनंती करेन, आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. इथे सर्व स्टेजवरती बसलेल्या सर्वांचे मी आभार मानतोय. कारण मॅच ही पाहुण्याशिवाय किंवा प्रेक्षकाशिवाय होत नाही. सर्वप्रथम प्रेक्षकांचे आणि पाहुण्यांचे मी आभार मानतोय. खरोखरच आज एकविरा चषक साखरे वर्ष 16वे रुपेश भाऊ यांना मानाचा मुजरा. मला ते प्रत्येक वर्षी बोलवतात आणि माझं जे काम कार्य आहे ते मी करतो. खरोखरच साखरे गाव हा अतिशय प्रेमळ गाव आहे आणि सर्व एकजुटीने येऊन इथे मॅच होतात. याच्यापुढे आता पुढच्या वर्षी आपल्या आग्री प्रीमियर लीग होणार आहेत. मी एक विनंती करतोय का आपला हा ग्राउंड अतिशय सुंदर बनवायचा. मी रुपेश भाऊनं बोलतोय, जी काय मदत लागेल आम्ही सर्व आगरी समाजाचे सर्व कार्यकर्ते आहोत. सर्व आमच्याकडून काय मदत लागेल, पैशांची बोला, JCB काय गाडी डंपर माती लागेल, आम्ही सर्व मिळून, पामाले साहेब आहेत, सर्व इथे बसलेले सर्व लोक आहेत. मी ग्वाही देतो खरोखरच जी काय मदत लागेल माझ्यापर्यंत मी अतिशय मदत करणार. आणि या साखरे गावाचे मी रुपेश भाऊंचे पुन्हा एकदा आभार मानतो. मला इथे दरवर्षी बोलवतात आणि मी माझे एन्जॉय करतो. कॉमेंट्री बॉक्स तसे सर्वांचे अंपायर बोला, बाकीचे लोक जे असतील मनोज वगैरे कॉमेंट्री बॉक्स बोलतात ते अतिशय सुंदर. हे सर्व पुढं जाऊ द्या. मनोजला सांगतो मी की तू अतिशय अजून भिवंडीसारख्या चांगल्या चांगल्या मॅचमध्ये तू कॉमेंट करू शकतोस. चांगला आवाज आहे आणि जे काय तुम्हाला नॉलेज आहे, तुम्हाला अतिशय नॉलेज आहे, तुम्ही मस्त कॉमेंट करतात. तुम्हाला धन्यवाद आणि मी सर्वांचे एकदा आभार मानतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. असंच प्रेम आपलं राहू द्या. आज खरोखरच आज 8 ठिकाणावरून फोन आले होते आम्हाला आणि पेल्लारवरून सुद्धा फोन एक आला होता. चांगली टुर्नामेंट होती, परंतु आमचे मित्र आहेत रुपेश पाटील आणि ह्यांना शब्द दिला म्हणजे फायनल, मग आम्ही कुठेच जाणार नाही हा शब्द दिला होता रुपेश पाटील साहेबांना आणि आज आम्ही इथे आलोय. तर रुपेश पाटील सरांनी आम्हाला सांगितलं आहे की प्लीज माझं नाव घेऊ नका भाषणासाठी, म्हणून मी आता रुपेश दादांकडे जात नाही. तर शेवटचं भाषण आपण ऐकूया. आदरणीय राजू पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि साखरे गावचं अनमोल रत्न आहे आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतील. सर्वप्रथम जरा 1-2 मिनटं शांततेने ऐका फक्त. मित्रांनो, मला माहिती आहे का ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघतात, आता आम्ही पण 2 मिनटं बोलून इथे शेवट करतो. सर्वप्रथम आदरणीय संपूर्ण व्यासपीठ, मी मनोजजी आपल्याला ज्या दिवशी पहिल्या दिवशी उद्घाटक म्हणून आमदार साहेब आलेले त्या दिवशी एक वारकरी संप्रदायाचा जगद्गुरू तुकाराम महाराजांचा एक मी प्रमाण दिलेला होता पामाळे साहेब, का हेची दान दे ग देवा तुझ्या विसर न व्हावा. जेव्हा आम्ही त्या चळवळीत काम करतो ना, देवाजवळ सातत्याने हे मागणी करतो का हे देवा जगे मरेपर्यंत, आयुष्याच्या शेवटपर्यंत दुसऱ्यांच्या एखाद्या व्यक्तीचा विसर पडलं तरी चालेल, पण देवाचा तुझा विसर न पडला पाहिजे किंवा न पडावा. मी व्यक्ती कधी मोठा होतो पामाळे साहेब, 1-2 मिनटं फक्त, जास्त काय वेळ घेत नाही. मी झालं, जयवंतजी पाटील झाले, भगवानजी पाटील झाले, रुपेशजी पाटील झाले, मनोजजी पाटील झाले, असे एक 15-16 वर्षापूर्वी आम्ही सहज इथे थांबल्याच्या नंतर नवीनची घरात तुम्हाला सांगतो 1-2 मिनटाचा इतिहास. आम्ही थांबल्याच्या नंतर रात्री आम्ही चर्चा केली की बाबा आपल्या गावात क्रिकेटचं ग्राउंड नाही मिळत. तर मी म्हटलं रुपेश थोडासा दूरदृष्टीचा विचार करून आपण काहीतरी केलं पाहिजे. तर म्हटलं पाटील साहेब थोडासा तुम्ही पुढाकार घ्या, तुमच्याकडे JCB आहे आणि बाकी गोष्टी आपण त्याची पूर्तता करूया. त्याच्यामध्ये आमचे अध्यक्ष मंडळाचे जयवंत पाटील हे मला म्हटलं की एकदा काय करा तुम्ही, डेअरिंग करा आणि आपण सुरुवात करूया. कोणत्याही गोष्टीचं सुरुवात जर झालं असेल तर शेवट होईल त्याचा.
आम्ही दिवस रात्र मेहनत करत 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 इथपर्यंत आले. त्याच्या पाठीमागे मी कधीतरी जाऊन बघतो ना, मी आमच्या गावातल्या मुलांशी बोलतो मी कधी कधी, का बघा आज गावात लग्न असेल, कार्य असेल, कुठेही संयुक्तिक आता जागा राहिलेली नाही. भविष्यात साहेब इथे लग्न होतील. आणि मी ते जगद्गुरु तुकाराम महाराजांचं प्रमाण तुम्हाला का दिलं, का तुमच्याकडे जर मानवी जीवन जगत असताना दूरदृष्टी असेल, बाबा महाराज सातारकर सांगतात तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जर तुमच्याकडे दूरदृष्टी असेल, तुम्ही सातत्याने मेहनत करा, तुम्ही श्रम करा, कोणत्याही यशाची पायरी तुम्हाला चढायचं असेल तर सहज गती तुम्हाला प्राप्त होईल. आता मी येतो रुपेशकडे. आता एक व्यक्ती कधी मोठा होतो, मी सतत मला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये आम्ही जे काय वकिली पेशा असो, ट्रान्सपोर्टिंग असो, व्यवसाय असो, त्याच्या पाठीमागे जेव्हा मी वळून बघतो ना, तर माझ्या आईचा रोल खूप मोठा मला दिसतो. माझ्या कुटुंबातले प्रत्येक व्यक्ती, माझा भाऊ असेल, माझे वडील असतील, ते काय ती योगदान जेव्हा मी बघतो ना, मला वाटतं अरे बाबा हे सहज होतात नाही. मी आज बघितलं, रुपेशची बायको असेल, रुपेशचा भाऊ असेल, हा जो योगदान, हा जो कॉन्ट्रीब्युशन आहे ना पमाळे साहेब, हे मी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तुम्ही इथून घेऊन जा. हा क्रिकेट पुरता मर्यादित नाही बोलत. आज आता आमच्या समाजाचे एवढे मोठा कमेंटेटर ते मनोज आहे, तुम्ही सुद्धा घेऊन जा. का मनुष्य कधी मोठा होतो जेव्हा त्याचा एखादा पक्ष कधी मोठा होतो. आता बघा काल दिल्लीमध्ये काय घडलं. मी कोणत्या पक्षाचा प्रवक्ता नाही मिळत, मी आध्यात्मिक चळवळीत काम करणारा व्यक्ती आहे. आज पमाळे साहेब तुमची मिसेज, मी खरं सांगतो, मी जर मला जर उद्या मरण आलं, येणार नाही म्हणजे तुम्हाला वाटेल की बाबा असा काही विषय नाही, पण उद्या जरी मरण आलं तर मी पद्मनाभ संप्रदायाचा स्वामीचे पाईक म्हणून मी जाता जाता सांगेल का हीच महाराष्ट्रभूमी आणि हेच आईवडील. त्याचं पाठीमागचं कारण काय, का जो व्यक्तीचा तुम्हाला पाठिंबा आहे, तुम्ही आहेत पुरुष म्हणून इथे थांबणं खूप साहेब सोपं आहे, पण मी कौतुक बहिणींचं करेल. एक महिला म्हणून आज त्या रुपेशची मिसेसचं मी कौतुक करेन, का रुपेश एक पुरुष म्हणून आपण कसंही वावरू शकतो, पण एक महिला जेव्हा तुमच्या पाठीमागे संघर्ष करते ना, त्याला खूप मोठी आपण दाद दिली पाहिजे. राहिला तुम्ही किनी साहेब उल्लेख केला या ग्राउंडचा, आता आहे इथे बसलेले, आम्ही गेलं महिना झालं इथे चर्चा करतो. नवीन गरज साहेब तुम्हाला पमाळे साहेब आवर्जून तुम्हाला आमंत्रण देतो, विनंती करतो, पुढच्या वर्षी तुम्ही इथे या. या समाजामध्ये मी काय अहंकाराने नाही सांगत, अहंकाराचा वारा न लागू राहत असा आम्ही सात्विकतेने, आम्ही आध्यात्मिक चळवळीत काम करणारे व्यक्ती आहेत. पण गेला 1 महिना झाला मी गावातला प्रत्येक व्यक्तीबरोबर बोलतो का आपल्याला इथे ग्राउंडसाठी काम करायचं आहे. फक्त आम्ही का थांबलेले आहेत, कारण ही टुर्नामेंट झाल्यानंतर अजून 2-3 टुर्नामेंट आहे. सो आमच्यामुळे कुणाला खोळंबा नको किंवा अडथळा नको. बाकी ह्याच्यामध्ये ह्याच्या काया पलट आम्ही केल्याशिवाय, म्हणजे जणू काय आम्ही त्याची सुपारीच घेतलेली आहेत, हे केल्याशिवाय आम्ही थांबत नाही. आणि म्हणूनच तर समाजाने दखल घेतली ना साहेब, माकेनेला तुम्ही होतात, त्या बक्षीस असो, त्या आपल्या समाजामध्ये ती परंपरा पायंडा पाडून दिली. मी काय मोटरसायकल म्हणून मॅन ऑफ द सिरीज आपल्या लोकांपर्यंत जाऊ द्या. म्हणून मी पुन्हा एकदा रुपेश तुझा आभार मानण्यापेक्षा, आभार वगैरे मी काम मानत नाही, आपण गावातले एका कुटुंबातले आहेत, हे जे तुम्ही काम करतात त्या गोष्टीला माझा सलाम. आणि एक व्यक्ती म्हणून, गावकरी म्हणून आपल्याला कधी कुठे मदत लागत असेल ते आपण एकमेकांना मदत करूया. आणि पुढच्या APL इथे आहे, मी आज सांगत नाही मिलनजी, मी आज सांगत नाही, मी सांगतो अजून ते तो कसं मगाशी तुम्ही म्हटलं का तो कृतीमध्ये करून दाखवतो. आम्ही चमत्कार वगैरे या गोष्टीवर बिलीव्ह करत नाही, पण आम्ही श्रम आणि आमच्या कष्टावर आम्ही त्याच्यावर विश्वास करतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो. म्हणून तुम्हाला पुढच्या वर्षी इथला परिस्थिती बदललेला असेल, त्याच्यामुळे तर समाजाने ही जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे की पुढच्या वर्षी APL हा साखरेमध्ये होणार आहे. मी रुपेशजी पाटील, संपूर्ण टीम, त्याच्यामध्ये आमच्या गावातले अनेक पोर आहेत, मी नाव घेत नाही, संपूर्ण टीम, संपूर्ण गावकरी आणि तुम्ही जे पाहुणे म्हणून आमच्यापर्यंत पोचले, आमच्या स्पर्धेला मी आमचा शब्द बोलतो, त्याच्या ह्याचा नाही, जे मान सन्मान आमचे वाढवले, मी तुम्हाला तुमच्या ऋणात राहतो. प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक पाहुण्यांच्या, जे काही आमचे कमेंटेटर असतील, प्रेक्षक असतील, पंच असतील आणि ज्या ज्या मुलाने आमच्या गावातल्या मुलाने सहकार्य केलेलं आहे, तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या ऋणात मी आहे आणि तुमच्या बाबतीत मी ऋण व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजू पाटील साहेब, खूप एक चांगलं आम्हाला मार्गदर्शन केलं आणि ते बोलून दाखवणार नाहीत तर करून दाखवणार आहेत. म्हणून पुढची आगरी प्रीमियर लीग ही या मैदानावर होणार आहे. तर अनेकांनी ह्या मैदानाबद्दल चर्चा उपस्थित केल्या होत्या, परंतु नक्कीच येणारं 2026 हे वर्ष आपल्याला बघायला मिळेल. इथेच आगरी प्रीमियर लीग होईल, यात काही शंका नाही. तर आपण मुख्य आता एक पुरस्कार राहून गेलेला आहे, राहून म्हणजेच आम्ही मुद्दाम ठेवलेला आहे तो, या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू मालिकावीर हा पुरस्कार आणि मालिकावीर पुरस्कार सौजन्य केलेला आहे
हॅलो. नुसत्या स्वप्नांना अर्थ नसतो, त्या स्वप्नांचा आपल्याला पाठलाग करावा लागतो. अनेकांनी हे स्वप्न पाहिलंय की आई एकविरा चषक 2025चा मालिकावीर मी असेल. प्रत्येकाने हे स्वप्न उराशी बाळगून तो ह्या संग्रामामध्ये उतरला, पण जिंकणार मात्र एकच होतं. तसं तुमचं ज्याने ध्येय निश्चित केलं आणि ध्येयापर्यंत जाण्यासाठी ज्याने प्रयत्नही अतोनात केले आणि ज्याचं हे स्वप्न सत्यात उतरलं, आपल्या मालिकावीराचं ध्येय ज्याने गाठलं आणि त्या स्वप्नापर्यंत जो पोहोचला, असा खेळाडू. यस, कोणीतरी बोललं इकडून. हार्दिक. बघा, आपण मालिकावीर हा पुरस्कार कशा पद्धतीने देतोय हे सर्वप्रथम आम्ही आपल्याला समजू इच्छितो. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार आहे, त्यामुळे ज्या 960 खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत, त्या 960 खेळाडूंपैकी एक खेळाडू असेल. आणि काही ठिकाणी काही टुर्नामेंटमध्ये असं होतं की 8 संघांमध्ये आलेला खेळाडू मॅन ऑफ द सिरीजसाठी पात्र ठरतो. काही टुर्नामेंटमध्ये असं असतो की अंतिम 4 मध्ये आलेत त्यांच्यापैकी घ्या. काही स्पर्धांमध्ये असं असतो की अंतिम सामन्यामध्ये पोहोचलाय त्याला बेनिफिट द्या. तर इथे मात्र एक स्ट्रिक्ट नियम आहे की ज्याचे सगळ्यात जास्त गुण होतील तो खेळाडू ठरेल या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू. मग तो पहिल्या सामन्यामध्ये हरलेला असला तरीही चालेल. म्हणून त्या अनुषंगाने आम्ही एका विकेटला 10 गुण आणि एका धावेला 1 गुण या पद्धतीने ज्याचे जास्त गुण होतील तो खेळाडू ठरेल या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू. आणि या मालिकावीर यासाठी सायकल सौजन्य आहे. श्री सचिन नरहर किणी समाजसेवक सोनावे यांच्या मार्फत एक दुचाकी सायकल, इको फ्रेंडली आपण म्हणू शकतो, एक सायकल ज्यांना प्राप्त होणार आहे आणि एक उत्कृष्ट असं चषक ज्याचे सौजन्य आहे कुमारी प्रिशा भावेश वजे साखरे हीच कडून. तसेच आदरणीय राजेंद्र कमळाकर घरत यांच्याकडून कैलासवासी कमळाकर विठ्ठल घरत यांच्या स्मरणार्थ एक मालिकावीर आणखीन एक चषक आलेला आहे. तर मालिकावीर हा पुरस्कार ओळखा, तुमच्या ओळखीने कोणाला जात असेल, तुमचा अंदाज काय आहे? कोणी बोलला? आकाश तरे बोला. कोण? हार्दिक. हार्दिक, आकाश तरे. अजून धाणीवचा कोण आहे की नाही? विश्वनाथ जाधव. कोणी नाव घेतलं? विश्वनाथ जाधव. तर विश्वनाथ जाधव हा सुद्धा या रेसमध्ये होता. विश्वनाथ जाधव यांच्या धावा होत्या 101 आणि त्यांनी 9 गडी बाद केले होते. टोटल पॉईंट आहेत त्यांचे 191 आणि एका खेळाडूचे पॉईंट आहेत 195, ज्याच्या नावावर आहेत 105 धावा आणि या स्पर्धेमध्ये 9 गडी बाद केलेले आहेत. आत्ता ओळखा कोण असेल? आकाश तरे, पारगाव. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मानकरी ठरतोय मिस्टर आकाश तरे, सिक्सर किंग. पाहुण्यांच्या माहितीसाठी सांगतोय की हा आगरी समाजाचा खेळाडू आहे, आमच्या पारगावचा खेळाडू आहे. आम्हाला याचा सार्थ अभिमान आहे. याने 4 वेळा 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे आणि सीएम चषक बोईसर या स्पर्धेमध्ये 8 चेंडूमध्ये 8 षटकार मारलेले आहेत. या आकाशसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर या राजन घरत साहेब आपण सुद्धा यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण पुरस्कार प्रदान करायचा आहे. आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ आपण हा पुरस्कार दिलेला आहे. इथे ट्रॉफी दिलेली आहे. तर भावेश वजे आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. भावेश वजे. तर या अंकिता पाटील मॅडम आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार वितरित करायचा आहे. तसेच सचिन किणी आपण सुद्धा यायचं आहे. सचिन किणी सोनावे. आपला प्रतिनिधी कोणी असेल का सचिन किणी यांचा? कारण त्यांच्या माध्यमातून ही सायकल आपल्याला बघायला मिळते. तर या जयवंतजी पाटील साहेब, दिलीपजी गरज साहेब, तसेच संदेश पाटील साहेब आपण सुद्धा यायचं आहे पुढे. आपल्या तिघांच्या आणि मॅडम आहेत अंकिता पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण, तसेच रिया पाटील मॅडम सुद्धा आहेत. आपण सुद्धा या पुढे, कारण आपला फक्त आवाजच लोक ऐकतात. तर हा चेहरा तर सुद्धा दिसू द्या.
कारण रुपेश पाटील यांच्या सहभागीवती आहेत, हे फार कमी लोकांना माहीत आहे. तर आकाश तरे ठरतोय मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द सिरीज. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही पहिल्या क्रमांकाचं बक्षीस वितरित करण्याच्या अगोदर आभार व्यक्त करतोय. खूप आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेच्या माध्यमातून दिला. तसेच रुपेशजी पाटील साहेब आणि त्यांच्या पूर्ण टीमचं आम्ही आभार व्यक्त करतोय. आकाश, आपण यायचं आहे. आकाश, पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जरी आली नसली तरी या 960 खेळाडूंमधून तू सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलाय, तर आनंद कसा व्यक्त करशील? पहिलं तर सांगेल की आमचं स्वप्न आहे की मला पहिल्या नंबरची ट्रॉफी कडनं न्यायची आहे आणि आमची टीम एंट्री करायला लागत नाही, रुपेशदा डायरेक्ट ठेवलेली असते. तरी पण काय म्हणशील, कुठे चुका झाल्या थोडीशी? कारण 12 चेंडू 22 धावा असं समीकरण होतं. असं वाटलं होतं की प्रवीण पाटील आणि तुझा भाऊ होता, तर असं वाटलं होतं की सामना पारगाव संघ एकतर्फी आपल्या बाजूने नेईल, परंतु कुठे चुका झाल्या? चूक तर माझीच झाली, कारण की मला चान्स दिलेला समोरच्या टीमने, पण ती गेम मलाच कंप्लीट करायची होती, पण माझ्याकडनं नाही झाली. धन्यवाद आणि पुढील सामन्यांसाठी तुला शुभेच्छा असतील. शॉर्ट बट स्वीट, सुंदर. तदनंतर आपण रुपेशजी पाटील आणि त्यांचे 4 सहकारी यांना मंचावर मी आमंत्रित करते. सुनील वझे, नकुल पाटील, पिंटू वझे, संदेश पाटील आणि रुपेश पाटील या मुख्य मंचावर आपण यायचंय. असं म्हणतात की एका बोटाने काही शक्य होत नाही आणि ही 5 बोट आहेत. ही 5 बोट एकत्र येऊन हे एक वज्रमुठ तयार झालेली आहे आणि या वज्रमुठीने हे जे काम आहे सुंदररित्या पार पडलेलं आहे आणि म्हणून त्यांना आपण एका मोबाईलमध्ये किंवा कॅप्चर करतोय. हे क्षण आहेत, हे क्षण आपण बांधून ठेवत आहोत. मनोज पाटील यांच्या मार्फत त्यांना जे गिफ्ट आहेत ते त्यांच्यापर्यंत आपण सुपूर्द करतोय. गेले कित्येक दिवस हे 5 जण झोपलेत की नाही हे एकदा आपण त्यांना विचारायला हवं. पंचसूत्री म्हणूया आपण किंवा पंचभूत म्हणूया, ज्यांच्या मार्फत ही स्पर्धा अत्यंत उत्साहात आणि जोमात आणि निर्विघ्नपणे सुद्धा पार पडलेली आहे. खूप खूप धन्यवाद आपलं सगळ्यांचं. असंच सहकार्य एकमेकांना करत राहा. उल्लेख खूप छान केला पंचभूत, परंतु अशी भूत असली तर खरोखरच मजा येईल, कारण खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आणि या स्पर्धेला त्याने हातभार लावला. यानंतर आपण पहिल्या क्रमांकाकडे वळणार आहोत. चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट पाहतात, अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात, पण सर्वोच्च आणि सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात ज्या आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवतात. आणि ज्यांनी आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवला आणि अतोनात असे प्रयत्न केलेत आणि जो संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. आणि या प्रथम क्रमांकाचं रोख रक्कम रुपये आहे 55,555 रुपये. परंतु आपण नवदुर्गा डेव्हलपर्स वसई आणि या नवदुर्गा डेव्हलपर वसईचे प्रोप्रायटर आहेत माननीय श्री रमाशंकर गुप्ता यांनी या स्पर्धेकरिता रोख रक्कम रुपये 1 लाखाचा निधी दिलेला आहे. तर एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पहिल्या क्रमांकाची रोख रक्कम 55,555 रुपये देण्यासाठी मी आदरणीय रमाशंकर गुप्ता सरांना विनंती करेन. तसेच पारितोषिक चषक सौजन्य केलेला आहे. कैलासवासी सौ प्राची बबन वजे साखरे यांच्या स्मरणार्थ कुमार जानवी व कुमारी सानिया बबन वजे साखरे यांच्याकडून मात्र हे चषक सौजन्य केलेला आहे. तर कुमारी जानवी आणि कुमारी सानिया या दोघे सुद्धा उपस्थित आहेत. तसेच उपस्थित सर्व मान्यवर या व्यासपीठावर आहेत. त्यांना विनंती करेन आपण सुद्धा या ट्रॉफीला हात लावावा आपला. आणि हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जात आहे. आणि
आई एकविरा चषक 2025 प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आहे गावदेवी धानीव. या धाणीव संघाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण या संघातील 3 ते 4 खेळाडू जे उपांत्य फेरीचा सामना संपल्यानंतर लगेच त्यांचा अंतिम फेरीचा सामना खेळण्यासाठी ते रवाना झाले होते आणि इथून फक्त 11 खेळाडू राहिले आणि बाकीचे जे 4 खेळाडू मुख्य खेळाडू होते ते बाहेर जाऊन सुद्धा त्यांनी मात्र चांगला खेळ केला आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आजचा हा कार्यक्रम संपला असं आम्ही जाहीर करतोय आणि रुपेशजी पाटील साहेब आणि त्यांच्या पूर्ण टीमचं आम्ही आभार व्यक्त करतोय. दरवर्षीप्रमाणे आम्हाला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. हा खेळ संपला, हा कार्यक्रम संपला असं आम्ही जाहीर करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच सर्व खेळाडूंना एक विनंती आहे, सूचना आहे की घरी जाताना आपली कोणीतरी वाट बघत असेल तर कृपया प्लीज आपण एकदम सावकाश घरी जा. थोडेसे लेट पोचले तरी चालेल, परंतु सावकाश जा, कुठेही थांबू नका. एखाद्या 2 मिनिटांसाठी तुम्ही थांबतील तर मात्र ते योग्य ठरणार नाही. म्हणून सरळ इथून आता तुम्ही घरी निघा आणि घरी आपली कोणीतरी वाट बघत असेल